आपण आज जे खातोय ते अन्न विष समान आहे असे रिपोर्ट अन्न आणि औषधं याच्यावर संशोधन करणाऱ्या लोकांचे आहेत। जे जे खातो ते सगळं भेसळयुक्त अन्न खातोय, रासायनिक युक्त अन्न खातोय आणि अशा प्रकारच्या अन्न खाण्यामुळं जवळपास 87% जनता वेगळ्या वेगळ्या घातक रोगानं भविष्यामध्ये पीडित होणार आहे अशा शक्यता अतिशय विश्वासार्ह अशा संस्थेने वेगळ्या वेगळ्या व्यक्त केलेल्या आहेत। तर साधारण बघायचं झालं तर आपण जे काही खातो आणि पितो, समजा दुधासारखी दुग्धजन्य पदार्थ खातो आणि दूध वगैरे असं पितो, तर अशा सगळ्यामध्ये मिसळीचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे की अशा खाण्यापिण्यामुळं आपल्या जीवनाचे एकतर आयुष्य कमी होत आहे, आजूबाजूच्या आपल्या प्रिय व्यक्तींचं आयुष्य कमी होत आहे आणि आपण एकमेकाला विष खाऊ घालतो आहे अशी परिस्थिती आजच्या घडीला निर्माण झालेली आहे। आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी डॉक्टर जगन्नाथ पाटील। आज आपण फक्त अन्न आणि आपण जे काही खातो आहे त्याबद्दल आपण आज बोलणार। आपण जे दूध पितो आहे, आपण आपल्या प्राणप्रिय अशा मुलाबाळांना छोट्या छोट्या दूध पाजवतो। ज्येष्ठ घरातली जी कुणी मंडळी आहेत, वृद्ध लोक आहेत, सिनियर सिटीजन्स, त्यांना दूध देतो, गरोदर महिलांना दूध देतो आणि आपण जे दूध पितो आहे आपल्याला आश्चर्य वाटेल की 60, 70, 80% या दुधामध्ये मिसळ आहे। आता या एवढी दुधामध्ये मिसळ कशी काय असू शकते? तर विश्व स्वास्थ्य संघटन आणि केंद्र सरकारचे जे रिपोर्ट आहेत ते पंजाबच्या एका हायकोर्टामध्ये म्हणजे एक असंच मिसळीच्या संदर्भामध्ये, दुधाच्या संदर्भामध्ये एक जनहित याचिका दाखल झाली आणि तिथे जे काही रिपोर्ट दिले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दुधामध्ये 70-80% दुधामध्ये मिसळ आहे। म्हणजे भारतात 100 लिटर दूध आपण कुठेही घेऊन गेलो तर त्यातलं 70% दूध हे मिसळीचं दूध आहे आणि त्याच्यामध्ये मग कुठलीही मिसळ असू शकते, त्याचं काही प्रमाण आपण गृहीत धरू शकत नाही। म्हणजे काय मिसळतील त्या दुधामध्ये? आता हे दूध जे आहे याच्यामध्ये बघा, नियमित जर तपासणी केली तर त्याच्यामध्ये रिफाईंड तेल मिसळतात, युरिया मिसळला जातो, वॉशिंग पावडर मिसळली जाते, पांढरा रंग मिसळला जातो, कधी शॅम्पू घातले जाते, दूध पावडर घातली जाते ज्याच्यातलं क्रीम काढून त्याची पावडर तयार केलेली असते अगोदर, आणि मग अशा पद्धतीची मिसळ आपण असलेलं दूध घेत असतो, मिसळ असलेलं दूध आपण घेतो। आता संपूर्ण भारतामध्ये हे जे दुधाचं उत्पादन आहे 14 करोड लिटरचं आहे आणि दूध विक्री होते 65 करोड लिटर। आता हे किती गमतीचा विषय आहे की समजा 14 करोड लिटर दूध उत्पादन होत आहे आणि 65 करोड, म्हणजे बाकीचं जे 50 करोड लिटर दूध आहे ते कुठून आणलं जात आहे? तर ते कधी दूध पावडरपासून बनवलं जात आहे, मग त्याच्यामध्ये काय होतं की फॅट सगळे काढून घेतलेले असतात, क्रीम काढून घेतलेले असतात, ते निकृष्ट दूध असतं आणि पुन्हा पुढे बांधण्यासाठी, पुढे तयार करण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह घातलेले जातात, मग युरियापासून दूध बनवलं जाते आणि याचा सगळ्याचा प्रॉब्लेम असा आहे की कॅन्सरवर घालणारे विषय आहेत सगळे। आता फक्त दूधच नाही तर आपण जी फळं खातो, म्हणजे बघा हे फळंसुद्धा पिकवताना त्याच्यामध्ये केमिकलयुक्त पिकवली जातात, रासायनिक प्रक्रिया करून पटकन पिकावं आणि पटकन विकावं ही जी कल्पना आहे आपली, त्याच्यामुळं मग ती तशी रासायनिक ह्याच्यामध्ये घालून कार्बाईड वगैरेमध्ये केळी पिकवली जाते। फळं चमकावीत म्हणून त्याला मेण लावलं जातं आहे, अजून फळं ताजी दिसावीत म्हणून काही प्रकार केले जातात। ते टमाट्यामध्ये वगैरे आपण थोडे बारके टमाटे इंजेक्शननं मोठी केली जातात। आता काही अशा गोष्टी असतात की एखादी ब्रँडेड वस्तू आहे त्याची नक्कल करून डुप्लिकेट करून विकली जाते। म्हणजे एकूण हे नियमित तपासणी जी व्हायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये। आता आपण जे काही अन्न खातो, मग ते व्हेज असो नॉन व्हेज असो, आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला पाहिजे की त्याचा काही परवाना असतो, त्या प्रोडक्शन करणाऱ्या त्या ज्या काही वस्तू आहेत त्याचा परवाना असतो। आता हे ब्रेड बटर बेकरीचे जे पदार्थ असतात, हातात घेतले तर तूप लागतं, किलोचा भाव असतो 30-40 रुपये किलो, 50 रुपये किलो आणि तुपाचे भाव 400-500 रुपये किलो। म्हणजे हे जे पॅकिंगच्या वस्तू आहेत त्याची पॅकिंगची डेट काय, ते साठवून ठेवण्याची पद्धत काय, त्यांची बनवण्याची पद्धत काय, ते साखर कुठली वापरतात। आता साखरेमध्ये सुद्धा मिसळ सगळी इतके केमिकल हे करतात की पांढरी साखर खाणं म्हणजे मरणाला निमंत्रण दिल्यासारखं आहे। त्याच्यामध्ये इतके प्रचंड केमिकल असतात की ते स्वतः साखर कारखानदार साखर खात नाहीत अशी परिस्थिती आहे। आता
पिठी साखरेमध्ये काय कुठली पांढरी पावडर, खडूची वगैरे पावडर त्याच्यामध्ये मिसळली जाते. मिठाईमध्ये वेगळे वेगळे विषारी पदार्थाचे रंग घातले जातात. तांदळामध्ये चक्क प्लास्टिकचे तांदूळ तयार करून घातले जातात. भाजीपाला आणि फळ्यावर एवढे म्हणजे विषारी जे जंतुनाशक आहेत ते फवारले जातात. ह्या सगळ्याचा परिणाम असा आहे की अन्न आणि औषध प्रशासन जे आहे, आपण त्याला FDA म्हणतो, फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशनचा जे विषय आहे, तर यांची जी अन्न सुरक्षा मानकं आहे, त्याचा कायदा आहे तो 1954 पासून आहे, पण 2006ला एक कायदा तयार झाला. त्याच्यामध्ये 2011ला काही निर्देश दिले आणि शासनाचं 100% प्रचंड दुर्लक्ष आहे देशातल्या पण आणि राज्यातल्या पण. कोण काय खात आहे, उघड्यावरच्या पदार्थाचं काय, त्याच्यावर काही कायदे माझे सुप्रीम कोर्टाने मागे निकाल दिले होते बरेचशा संदर्भामध्ये. पण उघड्यावर अन्नपदार्थाची वस्तूची विक्री करू नये. मग ते मांस असेल, मग हे जे काही मांस मटण विक्री असते, मासळी विक्री असते, असं उघड्यावर जर केलं तर माशा बसतात. त्याच माशा येऊन मग तुमच्या इकडे जिलबीवर बसणार. म्हणजे पहिल्यांदा मटण आणि मासळीवर बसलेल्या माशा जिलबीवर आणि पेढ्यावर बसल्या की मग तेच पेढे आपण देवाला नैवेद्य करून दाखवणार. म्हणजे एकूणच तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही आता 100% शाकाहारी राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून अशा शाकाहारी मांसाहारी पदार्थांची विक्री करताना त्याचे वेगळे विषय असणं, आणि म्हणून मध्ये ते उत्तर प्रदेशच्या सरकारने काढलं होतं की तुम्ही पाट्या लावा आणि तुम्ही स्वच्छता वगैरे राखा. त्याच्यामध्ये हे सगळं जे आपण काही खातो आहे आता, म्हणजे दुग्धजन्य पदार्थामध्ये सुद्धा आता काही खवा तयार केला जातो, मावा तयार केला जातो, मिठाई तयार केली जाते. खाद्यतेलामध्ये किती वेगळे वेगळे पदार्थ विकले जातात. साध्या करडीच्या तेलात पाम ऑइल टाकलं जातं. म्हणजे करडीचं तेल थोडं महाग आहे तर त्याच्यामध्ये पाम ऑइल मिक्स केलं जातं. पाम म्हणजे काय, कुठल्या तरी झाडाचं ते तेल तयार केलं जातं. विषारी रंग मिसळले जातात. चॉकलेटमध्ये असे पदार्थ घातले जातात. आणि मग आता सणासुदीचे दिवस आहे, श्रावण महिना आहे, दिवाळी आहे. पॅकिंग ब्रँडेड असणं आणि व्यवस्थित असणं, त्याचं डेट ऑफ पॅकिंग काय, त्याचं बेस्ट बिफोर किती आहे, हे तर बघितलंच पाहिजे. परंतु हे शक्यतो बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे आणि हे विष खाणं बंद केलं पाहिजे. शक्यतो जास्तीत जास्त वस्तू घरातल्या घरात बनवल्या पाहिजेत. आणि आपण असं म्हणतो की केमिकल फ्री मिळालं पाहिजे आणि रासायनिक खतं न घातलेलं पाहिजे, सेंद्रिय पद्धतीनं पिकवलं पाहिजे. तर आता हे कसं आहे, जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसं आपला भर राहिला की अन्नधान्य भरपूर पिकवण्यावर. त्यामुळे सेंद्रिय पिकवणं, सेंद्रिय खतं घालणं, सेंद्रिय पद्धतीनं पिकवणं हे मागं पडलं. तर आत्ता आपल्याला आपण जे खातो हे तपासण्याची गरज आहे. आणि शासनाला आमचं हे सगळी आपली फसवणूक आहे. म्हणजे आपण जे खरेदी करतो, आपण तांदूळ आणायला गेल्यानंतर मध्ये प्लास्टिकचे तांदूळ मिसळलेले लक्षात येत नाहीत. ते सगळे शिजून जातात, भाताबरोबर जातात, पोटात जातात. याच्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे आणि घातक आजार वेगळ्या वेगळ्या प्रकारचे होण्याचा धोका आहे. म्हणून आत्ता आपण ह्या अन्नपदार्थाची काळजी खाद्यवस्तू घेत असताना काळजी घेतली पाहिजे. कुठेही जाऊन कुठल्याही मॉलमध्ये कसलेही ब्रँडेड वस्तू, ब्रँडेड आणि ब्रँडेडपेक्षा घरगुती स्वरूपात कुणाकडून तयार करून घेतले तरी ते कोणतं तेल वापरतात, कोणते पदार्थ वापरतात, ह्या सगळ्या गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे. अगदी आता शुद्ध तूप म्हणून त्याच्यामध्ये वनस्पती तूप, म्हणजे पूर्वी डालडा म्हणायचे, वनस्पती तूप घालायचं आणि शुद्ध तूप म्हणून विकायचं. शुद्ध मध असेल तर खाण्यापिण्याच्या वस्तूमध्ये आज भारतातल्या 80-90% लोकांना चांगलं खायला मिळत नाही आहे. आपण कितीही म्हणलं, माणूस किती श्रीमंत असो, मध्यमवर्गीय असो, उच्च मध्यमवर्गीय असो, तो चांगलं खात नाही आहे. चांगल्या पदार्थ, चांगल्या प्रकारच्या वस्तू त्याला खायला मिळत नाहीत. आणि जे भारतातलं अन्न आणि औषध प्रशासन आहे ते केंद्रातलं आणि राज्यातलं हे संपूर्ण फेल गेलेलं आहे. नियमित तपासण्या होत नाहीत. खरं म्हणजे टोल लावल्यासारखे दूध तपासले पाहिजेत, अन्नपदार्थ तपासले पाहिजेत, पॅकिंगच्या गोष्टी तपासल्या पाहिजेत, पेढे, बर्फी, मावा असे जे वस्तू आहेत ते बनवल्या पाहिजेत. म्हणजे खव्यामध्ये कागदाचे लगदे करून जे खव्यामध्ये घालतात असे कित्येक भेसळीचे प्रकार आहेत की गारगोटीचे खडे करून तांदळात घालायचे, संगमरवरी फरशीचा चुरामध्ये घालायचा, मोहरीमध्ये काहीतरी कुठल्या तरी बिया घालायच्या, म्हणजे केसर म्हणून मक्याचे जे कणस आहेत त्याच्यावरचे जे तुरे आहेत ते रंगवून केसर म्हणून घालायचं. अशा हजारो प्रकारची भेसळ ह्याच्यामध्ये भेसळ केली जाते. आणि पुन्हा ते सुरक्षित ठेवण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ह करणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळं बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे आणि विषारी वस्तू खाणं बंद केलं पाहिजे. याच्यामध्ये अशा प्रकारचं मी अन्न आणि औषध प्रशासनालाही विनंती करणार आहे या माध्यमातून. माननीय मुख्यमंत्री, अन्न व औषध प्रशासनाचं जे संबंधित खात्याचे मंत्री आणि त्याचे संचालक आणि त्याचे अधिकारी यांनाही माझी विनंती आहे की आता या सणावाराच्या काळामध्ये आणि या साथीचे आजार होत असतानाच्या काळामध्ये कोरोना सदृश्य आजारांची मध्येच आपण कुठला तरी हाच जंतू सापडला, तेच जंतू सापडला अशी चर्चा करत राहतो. मध्ये पुण्याला एक व्हायरस सापडला. या पुढची बातमी पुण्यात नाही
पुण्यामध्ये झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळून आले. कुठंतरी औरंगाबादला एक, संभाजीनगरला एक व्हायरस सापडल्याची चर्चा करतो. म्हणून माझी सर्व जनतेना, दर्शकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या खाद्याकडं तुम्ही लक्ष द्या आणि घरामध्ये आपल्या प्रिय व्यक्तींना विष आणून खाऊ घालू नका. धन्यवाद. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशा विविध समाजोपयोगी प्रश्नावरची चर्चा ऐकण्यासाठी आणि विषयावरचं विश्लेषण ऐकण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या. नमस्कार.